नागपुर में नरेश बर्वे रिश्वत मामले में बड़ा अपडेट सामने आया है। शिकायतकर्ता प्रोफेसर सचिन काड़वांडे ने राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे से मुलाकात कर दोषी अधिकारियों पर कार्रवाई की मांग की है। इस अवसर पर मंत्री के निर्देश के बाद विभागीय आयुक्त ने मामले की जांच के आदेश दिए हैं। सुनवाई के दौरान संबंधित अधिकारियों को निर्माण जमीन की स्थिति और अतिरिक्त निर्माण पर विस्तृत रिपोर्ट पेश करने के निर्देश दिए गए हैं। साथ ही अतिरिक्त जिलाधिकारी प्रवीण माहिरे से हाई कोर्ट के आदेशों के पालन में हुई देरी पर जवाब भी मांगा गया है। विभागीय आयुक्त ने आरोपी नरेश बर्वे के दस्तावेज और रिकॉर्ड जब्त कर जांच करने के भी निर्देश दिए हैं। अब सभी संबंधित अधिकारियों को जांच पूरी कर रिपोर्ट सौंपने का आदेश दिया गया है। आज 30 एप्रिल 2026 रोजी विभागीय आयुक्त नागपूर यांनी नरेश बर्वे लाच प्रकरणात महत्त्वपूर्ण चौकशी आदेश आणि समिती गठीत केली। मी प्राध्यापक सचिन काळवांडे जे नोटीस अपर जिल्हाधिकारी आणि कॉर्पोरेशन ह्या संगनमतानं मिळून माझ्या विरुद्ध एक षडयंत्र रचण्यात आलेलं होतं, त्या षडयंत्राचा पूर्ण गोषवारा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे लिखित रूपात मांडला। त्यांनी लगेच विभागीय आयुक्तांना ह्या संबंधात चौकशी करण्याचे आदेश दिले आणि विभागीय आयुक्तांनी काल रोजी एक नोटीस इश्यू केला आणि त्या नोटीसच्या माध्यमातून आज 30 एप्रिल रोजी 4 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात जे नोटीस गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्यांनी मला दिलेली होती बांधकाम संदर्भात अतिरिक्त बांधकाम तुम्ही करताय म्हणून त्यांना दिली। त्यानंतर श्रमचे प्राधिकरण अधिकारी कोटांगडे यांना, तर नजूल तहसीलदार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी जे प्रवीण माहिरे आणि जे लाचमध्ये पकडले नरेश बर्वे या सर्वांना नोटीस देऊन बोलवण्यात आलं। सर्वांची बाजू ऐकून घेतली आणि तिथे 4 महत्त्वाचे आदेश त्यांनी दिले। माननीय विभागीय आयुक्तांनी यांना ही जागा स्लम मध्ये आहे की नजूल मध्ये आहे हा सर्वात पहिला प्रश्न विचारला। स्लम नोटिफिकेशन मध्ये आमच्या जागेचा उल्लेखच नव्हता, त्यामुळे ते स्लम मध्ये आहे हा आश्वासित करू शकले नाही। त्यामुळे विभागीय आयुक्तांनी यांना स्पष्टपणे सांगितलं की जर ही जागा नजूलची आढळली, स्लम मध्ये आढळली नाही तर तुम्ही ज्या अधिकाऱ्यांनी नोटीस दिली चुकीची कारवाई त्यांच्यावर FIR दर्ज करू असा सपशेल सर्वांसमोर त्यांना इशारा दिला सर्व अधिकाऱ्यांना। दुसरी गोष्ट की ह्या जागेची मोजणी करून ही जागा नेमकी किती स्क्वेअर फूट बांधकाम आहे, काय आहे, याच्यामधलं जे बांधकाम होत आहे ते कशा पद्धतीच्या याची चौकशी करण्यात यावी। जे चुकीचा नोटीस रामबाग मिलिंद बौद्ध विहार इथे यांनी पाठवण्यात आला तो चुकीचा नोटीस रद्द केलेला नाही, त्यामुळे संपूर्ण कारवाई चुकीची झाली हे सुद्धा त्यांनी समजलं। त्यामुळे तुम्ही आधी नोटीस बरोबर करायला पाहिजे होता, त्यानंतर समोर कारवाईचे असं सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं। आणि आज माननीय उच्च न्यायालयाने जे प्रवीण माहिरे ॲडिशनल कलेक्टर आहे यांनी जे 6 आठवड्यात यांना मुदत होती की ह्या माझ्या प्रकरणावर शिवाजीनगर गेट समोरील ह्या चुकीच्या रामबाग येथील पथ्यावर जी कारवाई करण्याचा सर्वांनी घात रचला होता त्यावर 6 आठवड्यात आदेश करा असं म्हटलं होतं। त्याच्यावर आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल केली। त्या माननीय उच्च न्यायालयाने प्रवीण माहिरे यांच्यावर सुद्धा नोटीस इश्यू केलेलं आहे आणि समोर प्रकरण फार गंभीर होणार आहे। आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर षडयंत्र रचण्याचं कार्य केलं त्या सर्वांवर फार मोठा कारवाई ह्या कायदेशीर आणि विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये होणार आहे। त्यामुळे प्रशासनानं कुठेतरी एक धीर दिला आणि प्रशासन ह्यापुढे तरी साधारण लोकांचा जो काही अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी हे सर्व समोर आलेलं आहे आणि अन्याय होऊ नये यासाठी मी खंबीरपणे उभा आहे। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, ज्या ज्या लोकांवर वाटते की त्यांच्यावर अन्याय होत आहे, लाच मागण्यात येते, त्यांनी समोर येऊन कंप्लेंट करावा, तक्रार करावी आणि अन्यायाला वाचवावी, भ्रष्टाचाराला आपण आळा घालावा अशी माझी प्राध्यापक सचिन काळवांडे सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। क्या आप एक ऐसे प्लॉट की तलाश में हैं जो कम कीमत में बड़ा फायदा दे सके? तो आपके लिए आ गया है सुनहरा मौका। फॉर्च्यून इंफ्रा कंपनी लेकर आई है नया शानदार प्रोजेक्ट नेचर सिटी मौजा साले गोदली में। कीमत सिर्फ 16 लाख रुपए से शुरू। लोकेशन की खासियत है 80 फीट का पक्का सीमेंट रोड, आगे 100 फीट का हाईवे जो कि उमरेड रोड से सीधा कनेक्शन रखता है। 400 फीट सैंक्शन समृद्धि महामार्ग से लगकर गोविंदराव वंजारी कॉलेज के पास और सेंट पॉल इंटरनेशनल स्कूल के बेहद करीब। सुविधाओं से भरपूर NMRD सैंक्शन लेआउट जहां मिलेगी आपको इलेक्ट्रिसिटी, सीवेज लाइन, गटर लाइन और पूरी तरह से प्लांट डेवलपमेंट। तो आज ही खरीदे और कल पाए बेहतरीन रिटर्न। ये निवेश आपके भविष्य को बना सकता है मजबूत। सीमित प्लॉट्स अवेलेबल, जल्दी करें बुकिंग। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9503571928 पर। हमारा पता है 2nd फ्लोर प्लॉट नंबर 7 बीसा मनीष नगर रोड बिसाइड केवले चाय नागपुर।